तर आज पुन्हा एकदा आपण सिमला मिरचीची भाजी बघणार आहोत। तर ही भरलेली सिमला मिरची कशी बनवायची, तर त्यासाठी मी इथे सिमला मिरची घेतली आहे। सिमला मिरची घेताना ती हाताला पोकळ लागली पाहिजे, म्हणजे त्यामध्ये बिया ज्या आहेत त्या कमी असतात। तर आता सिमला मिरचीची ह्या आधी तुम्हाला मी एक भाजी दाखवली आहे, जी आपण घरातलं उरलेलं जे आपलं फरसाण, शेव, बाकरवडी असते ती पेरून कशी भाजी बनवायची हे बघितली। तर आज ही ढोबळी मिरची भरलेली कशी करायची ते बघूया। तर ही जी रेसिपी आहे ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे। त्या ही इतक्या सुंदर बनवायच्या आणि इतक्या झटपट करायच्या की त्यांच्यासारखी ढोबळी मिरचीची ही रेसिपी भाजी मला अजूनही जमलेली नाहीये। तर आता इथे सर्वात आधी आपण इथे कांदा, त्यानंतर थोडी कोथिंबीर, हळद, त्यानंतर लाल तिखट, गोडा मसाला, आपल्याला जे काही याच्यामध्ये मसाले ॲड करायचे, धणे जिरा पावडर, त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडीशी चवीपुरती साखर, हे सगळं घालून घ्यायचं। हे सगळे मसाले जे आहेत ते कमी जास्त प्रमाणात तुम्ही ह्यामध्ये आवडीनुसार घालू शकता। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बेसन भरायचं आहे। तर त्यासाठी 2 चमचे एवढं बेसन मी भाजून घेणार आहे। भाजून घेतल्यामुळे त्याचा कच्चट असा स्वाद लागत नाही। तर भाजी आपली भाजून घेतल्यामुळे बेसन खमंग अशी तयार होते। त्यामुळे हे 2 चमचे भाजलेलं बेसन आपण ह्यामध्ये घातलंय। आता हे गरम असल्यामुळे आपण चमच्याने सगळे मसाले आपण एकत्र करून घ्यायचे। तर आता इथे सगळे मसाले एकत्र करून झाल्यानंतर 2 चमचे एवढं आपण तेल ह्यामध्ये घातलंय। पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि आता हे थंड झाल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं अंदाजाने पाणी घालून आपण हे थोडंसं मऊ असं भिजवून घ्यायचंय। तर हे खूप आपल्याला पातळ असं नकोय, आपल्याला हा जो मसाला तयार केलेला आहे तो आपल्याला सिमला मिरचीमध्ये भरायचा आहे। तर माझ्या सासूबाई जेव्हा ही भरलेली सिमला मिरची करायच्या तर त्यावेळेला मी ती खाल्ल्यानंतर मला खूपच आवडायला लागली, कारण त्यातलं जे सारण होतं हे कच्चट नसायचं, खूप छान हलकं असं व्हायचं आणि खाताना एक त्याला छान स्वाद असायचा। तर त्या नेहमी बेसन जे आहे ते भाजून ह्यामध्ये घालायच्या आणि मसाला खूप गच्च न भरता अगदी हलका पोकळ असा आपण ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे। त्यामुळे वाफ जी आहे ती आतपर्यंत भाजीत जाते आणि सारण जे आहे ते हलकं होतं आणि शिजलं सुद्धा जातं। तर ही माझ्या सासूबाईंनी सांगितलेली टीप मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। तुम्ही हा मसाला घोसाळी किंवा पडवळ ह्यासारख्या भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता आणि अशीच छान भरलेल्या भाज्या चपातीसोबत खाण्यासाठी थोडीशी सुकी लागते, म्हणून तुम्ही आमटी भात बरोबर किंवा कढी भातासोबत ही तोंडी लावायला खूपच अप्रतिम अशी लागते। तर थोडंसं कढईमध्ये तेल घातलंय, फोडणीमध्ये जराशी आपण राई घातलेली आहे। राई छान फुलल्यानंतर लगेचच भरून घेतलेली सिमला मिरची आपण घालून घेतली। त्यानंतर थोडंसं आपण हे परतवून घेऊया, एक 2 ते 3 मिनिटं, म्हणजे सगळ्या बाजूनी तेल जे आहे ते व्यवस्थित ह्याला लागलं जाईल। आणि त्यानंतर ह्यावरती आपण झाकण ठेवून ही आता शिजवून घ्यायची आहे। सगळ्या बाजूनी आलटून पालटून ही शिजवून घ्यायची। शिजवण्यासाठी इथे जवळजवळ एक 10 ते 12 मिनिटं आपल्याला लागली आहेत। मऊ जेव्हा सिमला मिरची पडते आणि त्याचा रंग जेव्हा बदलतो आणि सगळ्या बाजूने खरपूस अशी होते, त्यावेळेला समजायचं की आता आपली सिमला मिरची जी आहे भरलेली ही खाण्यासाठी तयार झाली आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगा। आणि ह्या आधी केलेल्या जर सिमला मिरचीच्या भाजीची तुम्ही जर रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन पहा।